अहो घाबरू नका. अरे ताई घाबरू नका, शांत व्हा, शांत व्हा, घाबरू नका, घाबरू नका, मीच आहे. अहो तुम्ही जामकर साहेबांच्या बहीण आहात, घाबरताय कशाला? हा शांत व्हा. कोणीतरी दरवाजावर आलो होतं आणि खूप जोर जोरात वार करत होतो. मला खूप भीती वाटते हो. वार करताना तुम्ही त्याचा चेहरा बघितलात का? तुम्हाला कोणी धमकी दिली का? मग तुमच्या नावाने कोण काही बोललं का? नाही, फक्त वार करत होता तो कंटिन्युअसली. काहीच बोललं नाही कोणी. खूप भीती वाटते हो. साहेबांचा फोन, घाबरू नका. हॅलो, जैन साहेब. हा सुधाकर, कशी आहे माझी चिमणी? काळजी करायची काहीच गरज नाही, त्या सुखरूप आहेत आत्ता. हो, फक्त थोड्या घाबरल्यात. तो सापडला का तो? नाही साहेब. शोधा त्याला. हो 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 साहेब. अरे सुधाकर, बघ, जोर मी परत येत नाही ना तोवर माझी बहीण तुझी जबाबदारी आहे, लक्षात ठेव. हो साहेब. अरे ताई घाबरू नका, साहेबांचाच फोन होता. ऐका, मी बाहेर जाऊन बघतो, तो इथंच कुठेतरी लपला असेल. तुम्ही घाबरू नका, तुम्ही दरवाजा लावून घ्या, मी लगेच बघून आलो. हा, तुम्हाला काय जरी वाटलं ना तर लगेच मला आवाज द्या. घाबरू नका, फक्त दरवाजा लावून घ्या. उठा उठा. ज्याने कोणी वार केला ना तो मला बघून पळून गेला असणार. मी जर इथं थांबलो आणि त्याने दुसरीकडून येऊन आर्याताईंवर हल्ला केला तर? नाही 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 नाही, मी जामकर साहेबांना काय उत्तर देणार? आता हा आलाय म्हणजे आता हा आर्याजवळच थांबणार. आता माझी किती इच्छा असली आजच हिचा जीव घ्यायची, तरी आज काय ते शक्य होणार नाही. कशाला कडमडलात सुधाकर भाऊजी? मी माझ्या नवऱ्यासोबत दुसऱ्या कुठल्याच बाईला नाही बघू शकत. जी बाई त्यांच्या जवळ गेली ती वर गेली. कोण असेल हा? साकेत असं नीच कसा वागू शकतो? पण काय चाललंय या गावाबाबत? खरंच कोणी सिरियल किलर आहे का या गावात? आधी तो फोटोग्राफर, मग गोपाळजींच्या वहिनी, ती माधुरी हे गायब झाली, आणि मग पुढचा नंबर माझा. माझा काहीच संबंध नाहीये या गावात कोणाची, आणि मी काय बिघडवलंय कोणाचं? माझा कधीच कोणाची काही संबंध पण नसतो. साकेत, काय चालू आहे आयुष्यात? कोण आहे? आर्याताई मी आहे, सुधाकर. लावा तुम्ही. काय झालं? कोणी दिसलं का? कोण होतं? नाही ना, मला बघून एकतर तो पळाला असणार, नाहीतर कुठेतरी दडून बसला असणार. आता तुम्ही इथे एकटाय म्हटल्यावर मला नीट बघता पण आलं नाही त्याला. पण मग तो परत आला तर मी काय करू आता? तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या घरी चला, आमच्या घरी राहा. हा, जामकर साहेब येऊस्तोपर्यंत तुम्ही आमच्याच घरी राहा. हा नाही अहो, पण अहो ऐका माझं, तुम्ही निश्चिंत राहा. जामकर साहेबांनी तुमची सगळी जबाबदारी आता माझ्यावर सोपवली. हा, तर तुम्ही आवरा, जामकर साहेब येऊस्तोपर्यंत आमच्या घरी राहा. आवरा, कुलूप वगैरे घ्या. चला चल लवकर. या, घाबरू नका, घाबरू नका, या, दरवाजा लावा. ही नटमोगरी आज भाऊजींमुळे वाचली,
नाहीतर उद्याचा सूर्य हिच्या नशिबी नव्हता. आज वाचलीस, परत गावशीलच की. तवा नाही सोडणार तुला. कोण आहे रे? हा, तिकडे बाहेर कुत्री वाळत्यात आणि घरात कालवा चाललाय. माणसाला झोपून देतात का नाही? चिवळ्या, चोर आलाय चोर. ओ आते अगं बसा, सुद्या आहे आणि चोरायला हाय काय चोरायला घरामध्ये. बरं सुद्या, कुठं गेला तो रातच्याला? हा? आणि ही कोण आहे? हिला कशाला आणले सोबत? जामकर साहेबांची बहीण आहे नाही? ए काय? अरे जामकरची बहीण एवढ्या रात्री आपल्या घरात काय करते? अहो ते सुद्या आप्पा काय झालं, जामकर साहेब घरी नव्हते ना. थांबाय, पाणी घ्या तुम्ही आधी. काय झालं, कसला गोंधळ चाललाय? अरे मॅडम तुम्ही इकडं कसं काय? गोपाळजी, आता माझ्या घरावर कोणीतरी माझ्यावर जीव घेणा हल्ला केला आणि मला खूप भीती वाटते गोपाळजी. मी आता जिवंत रस्ते राहिले. ऐका तुम्ही शांत व्हा बरं, रडू नका अजिबात, शांत व्हा. या इथं बसा, या पाणी घ्या. तुम्ही काय सुद्धा टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे, काय लागलं तर सांगा. हो, आता गोपाळजी असताना कोण कशाला काय करेल तुम्हाला? नाही म्हणजे आम्ही सगळे असताना कशाला घाबरताय? कोण काय नाही करणार तुम्हाला. अरे ताई, आत्ता ह्या वेळेला इथं काय करतायत? मी घेऊन आलोय त्यांना. कोणीतरी त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. अरे ताई, हा कोण होतं? कोणी हल्ला केला तुमच्यावर? तुम्हाला काही लागलं तर नाही ना? हा, अजिबात घाबरू नका, आम्ही सगळे आहोत ना. तुम्हाला कोण काय नाही करणार. चला डॉक्टरकडे जाऊया. नको नको, मला इजा नाही झालेली काही. तुमच्या भावाला सांगा, जेव्हा बघावं तेव्हा आमच्या घरातल्या लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो. आता अशा प्रसंगात आम्हीच आसरा दिला की नाही? हा काय ग? हा आप्पा, आता हे समजा बोलायची येळ आहे का? ठीक आहे, जावा आपल्या खोलीत घेऊन जातील झोपायला. मी बाहेर झोपतो. जा. हा, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? अरे ताई झोपतील की आमच्या खोलीत, मी घेईन काळजी. अहो, तुम्हाला चालेल ना? म्हणजे तुमची काय हरकत नाही आहे ना? हा, हरकत कसली त्याच्यात, बिंदास झोपा, मी बाहेर झोपतो. अरे ताई तुम्ही जा, आराम करा. चला चला अरे ताई. अहो, मी तुम्हाला बाहेर हातरून आणून देते. ए बाया, इथं काय नको झोपायला. त्याला बाहेर झोपव तिकडे. त्याचा काय विश्वास नाही, तो माझा रात्र नरड बिरड दाबल. नाहीतर त्याला तर बाहेर झोपवा, नाही तर मी तर बाहेर झोपते. आजी अगं काय बोलतेस तू? बाहेर किती थंडी माहितीये ना. तू इथं झोप, मी बाहेर झोपतो. ए आजी बिज्जी मी काय नाही आहे तुझी. तुला किती वेळा सांगितलं रे मला आजी म्हणत जाऊ नको म्हणून? ए म्हातारे गप तू, शांत झोप घे. ए चला समजे झोपायला, चला चला. डायरेक्ट जामकरच्या बहिणीवर हल्ला. मी जितकं समजतोय त्याहून जरा जास्त शातीर आणि निडर आहे हा. पण कसं कळेल हा कोण आहे? मला काहीतरी केलं पाहिजे.